नमस्कार. चला आज आपण सुपा येथील न्यू इंग्लिश स्कूलबद्दल जाणून घेऊया. ही शाळा म्हणजे प्रसिद्ध रयत शिक्षण संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तिची एक स्वतःची अशी खास ओळख आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. बघा, या एकाच वाक्यात शाळेचं संपूर्ण तत्वज्ञान सामावलेलं आहे. म्हणजे इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनवण्यावर खरा भर दिला जातो. आणि हे मूळ तत्व आलंय संस्थेचे द्रष्टे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारातून. त्यांचं एकच ध्येय होतं, शिक्षण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हीच परंपरा शाळा आजही मोठ्या अभिमानाने जपते आहे. तर मग कर्मवीर भाऊराव पाटलांनी रचलेल्या या भक्कम पायावर ही शाळा कशी उभी आहे? चला या महान परंपरेच्या वारसाबद्दल थोडं आणखी जाणून घेऊया. रयत शिक्षण संस्था हे फक्त एक नाव नाही, तर ग्रामीण आणि वंचित घटकांसाठी शिक्षणाचं दार उघडणारी एक मोठी चळवळ आहे. आणि न्यू इंग्लिश स्कूल याच संस्थेचा एक अभिमानास्पद भाग आहे, जिथे शिक्षणाच्या माध्यमातून अक्षरशः आयुष्य बदलण्याची संधी मिळते. ठीक आहे, हा ऐतिहासिक वारसा तर खूप मोठा आहे, पण आजच्या आधुनिक जगात त्याचं काय? शाळा भविष्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण कसं देत आहे ते आता पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. तर खरा प्रश्न हाच आहे की 21व्या शतकातली आव्हानं पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना कसं तयार केलं जातंय. म्हणजे पारंपरिक मूल्य आणि आधुनिक शिक्षण यांचा मेळ नेमका कसा साधला जातो. आणि याचं उत्तर आहे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. इथे बघा, AI आधारित शिक्षण पद्धती आहेत, इंटरॅक्टिव्ह बोर्ड असलेले डिजिटल वर्ग आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार सगळा अभ्यासक्रम शिकवला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याचा एक अगदी नवा आणि आकर्षक अनुभव मिळतो. या आधुनिक दृष्टिकोनाचं खरं केंद्रस्थान कोणतं असेल तर ते आहे अटल टिंकरिंग लॅब. ही केवळ एक प्रयोगशाळा नाहीये, तर विद्यार्थ्यांच्या कल्पनांना पंख देणारी एक खास जागा आहे. विचार करा, या लॅबमध्ये विद्यार्थी रोबोट आणि ड्रोन बनवतात, 3D पेन वापरून आपल्या कल्पनांना आकार देतात आणि STEM सारख्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात. म्हणजे इथे ते फक्त सिद्धांत शिकत नाहीत, तर खऱ्या अर्थाने भविष्याचा शोध घेत आहेत. पण थांबा, शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं आणि प्रयोगशाळा नव्हे, बरोबर? ज्ञानाच्या पलीकडेही एक मोठं जग आहे आणि ही शाळा विद्यार्थ्यांना त्या जगासाठी तयार करते. इथे खेळ आणि कला या दोन्हींना अगदी समान महत्त्व दिलं जातं. एकीकडे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये यश मिळवतायत, तर दुसरीकडे शासकीय ड्रॉइंग परीक्षा आणि कला कार्यशाळांच्या माध्यमातून आपली कलात्मक प्रतिभाही जोपासत आहेत. आणि गुरुकुल प्रकल्प तर याचा एक उत्तम पुरावा आहे. या उपक्रमातून विद्यार्थी बँकेत जातात, ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात, डॉक्टर आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून मार्गदर्शन घेतात आणि आपत्कालीन तयारीसारखी महत्त्वाची जीवनकौशल्ये शिकतात. हे शिक्षण त्यांना पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवतं. तर मग या सगळ्या सर्वांगीण दृष्टिकोनाचा परिणाम काय होतो? शाळेच्या उत्तुंग यशाची परंपरा पाहिली की आपल्याला याचं उत्तर मिळतं. चला आकडेवारीवर एक नजर टाकूया, कारण आकडेवारी स्वतःच बोलते. हे आहेत 10वीच्या बोर्ड परीक्षेचे निकाल. शाळेने सातत्याने 94% जास्त निकाल दिलाय आणि 2020-21 मध्ये तर कमालच 100% निकाल लागला होता. ही खरोखरच एक सातत्यपूर्ण यशाची परंपरा आहे. आणि हीच उत्कृष्टतेची परंपरा 12वीतही अगदी तशीच कायम आहे. दरवर्षी सातत्यानं 94-95% जास्त निकाल लागतोय, जो विद्यार्थ्यांना चांगल्या उच्च शिक्षणासाठी एक भक्कम पाया मिळवून देतो. आणि हे यश तर खरंच उल्लेखनीय आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 84 प्रतिष्ठित NMMS शासकीय शिष्यवृत्त्या मिळवल्या आहेत. ही शिष्यवृत्ती हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करते. या सगळ्या यशामागे शाळेची काही खास वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग पाहूया, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या या शाळेला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम पर्याय बनवतात. इथे अनुभवी शिक्षक आहेत, सुसज्ज संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा आहेत. 5600 पेक्षा जास्त पुस्तकं असलेलं एक भव्य ग्रंथालय आहे. इतकंच नाही तर करिअर मार्गदर्शन आणि मुलींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधांवरही लक्ष दिलं आहे. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक पोषक वातावरण निर्माण होतं. तर न्यू इंग्लिश स्कूल सुपा हे केवळ एक विद्यालय नाही, हा एक असा वारसा आहे जिथे परंपरा आणि आधुनिकता यांचा एक सुंदर संगम होतो. आणि मग विचार करण्यासारखा मुद्दा हाच आहे की असंच शिक्षण खऱ्या अर्थाने उद्याचे आत्मनिर्भर आणि यशस्वी नागरिक घडवू शकतं, नाही का?